सत्ता मिळाली पण गद्दारीचा शिक्काही लागलेला आहे। कोकणातून गुंडगिरी साफ करायची आहे। उद्धव यांचा राणेंवर हल्लाबोल। हे आता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात। तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले सगळे लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती। त्याच वेळेला तुम्ही गुंडांना चेचून टाकलं, ठेचून टाकलं। आता जी काय वळवळ एका मतदारसंघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायची। हे गुंडांचा सुपडा साफ नाही, कोकण एकदम साफ करून टाकायचं। इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही, हे काही काही त्यांची नावच होतात। त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळाला लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाहीत।